लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते जीवा आणि नंदिनी पासून. तर आता इथे नंदिनी लाडात असते जीवाच्या, कारण तिने दारू प्यायला असतं. तर आता नंदिनी म्हणते जीवाला, बस झालं त्याचा हात पकडून. खरं सांगू, आता मी पण नाही राहू शकत तुमच्याशिवाय. खूप चिडलो, खूप भांडलो. आता मला फक्त प्रेम करायचं आहे तुमच्यावर, असं म्हणते आता इथे नंदिनी. तर अश्रू असतात जीवाच्या डोळ्यांमध्ये. तुम्हाला सांगू, मला आपल्या रूम मध्ये पसारा घालायचा असं म्हणते नंदिनी, आणि दोघांनी मिळून तो आवरायचा असं म्हणते आता इथे नंदिनी. मला ना असं म्हणते ती, मला आपला दोघांचा स्पेशल चहा, हा असं म्हणते नंदिनी, आणि ती ऍक्टिंग करून दाखवतो. ती परत प्यायचं असं म्हणतो जीवा. मला ना आपल्या बेडवरचा फालतू रोल असं फेकून द्यायचं असं म्हणते आता इथे नंदिनी, आणि तुमच्या मिठीत मला शांत झोपायचं असं म्हणते आता इथे नंदिनी. वेडेपणा करायचा खूप असं म्हणते नंदिनी. असं म्हणतो जीवा. आणखीन एक सांगू, मला तुमची चंपी पण करायची असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता जीवा हसतो. मला ना तुम्हाला फोन करून आय लव्ह यू म्हणायचं असं म्हणते आता इथे ती. तर आता इथे जीवाला खूप छान वाटतं बघा प्रेक्षक हो. आणि तुम्ही सुद्धा फोन करून मला आय लव्ह यू टू म्हणाल ना असं म्हणते आता इथे नंदिनी. असं म्हणतो जीवा. नक्की असं म्हणते आता इथे नंदिनी. नक्की असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता हसते ती. तर आता इथे जीवा म्हणतो नंदिनी असं म्हणतो बघा प्रेक्षक होतो. नंदिनी ते ते आपलं असं म्हणतो आता इथे जीवा किस असं म्हणते ती. अच्छा, ते पण पूर्ण करायचं आहे ना असं म्हणते नंदिनी. कधी असं म्हणतो जीवा. आता असं म्हणते आता इथे नंदिनी. कसं असं म्हणतो जीवा. हे घ्या असं म्हणून आता नंदिनी देते त्याला त्याच्या हातामध्ये एक टॉय. उठा असं म्हणते नंदिनी. उठा उठा असं म्हणते आता इथे नंदिनी. सावकाश थांब, आधी मला उठू दे असं म्हणतो आता इथे जीवा. सावकाश. तर आता इथे नंदिनी जवळ पकडते बघा प्रेक्षक हो जीवाला, आणि आता ती त्याला जवळ घेते खूप. त्यांचा खूप रोमॅन्टिक सीन आहे बघा प्रेक्षक हो हा जीवा आणि नंदिनीचा. तर आता इथे नंदिनी जीवाला किस करणारच असते, तेवढ्यातच ती हलते आणि तिचं लक्ष दुसरीकडे जातं. गाणं ऐकू येते असं म्हणते आता इथे नंदिनी. गाणं असं म्हणतो आता इथे जीवा. तुम्हाला येते का ऐकायला असं म्हणते नंदिनी. नाही नाही असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. येतंय ना असं म्हणते आता इथे नंदिनी. नाही असं म्हणतो आता इथे जीवा. नाही. तर आता हसते नंदिनी. काय असं म्हणतो तो. ज्याच्या मनामध्ये प्रेम असतं ना त्यानंच ऐकू येतं गाणं असं म्हणते नंदिनी. काय असं म्हणतो आता जीवा. ऐकू येते असं म्हणते नंदिनी. हो असं म्हणतो आता इथे जीवा. ऐकू येते. तर आता इथे डान्स करायला लागतात बघा प्रेक्षक हो नंदिनी जीवा. तर आता नंदिनी ढकलायला वगैरे लागते त्याला. तर आता नाचायला लागते नंदिनी. तर आता जीवा पण नाचायला लागतो तिच्यासोबत. तर आता दोघांची खूप छान डान्स करायचे मोमेंट्स आहेत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी जाऊन पडते तिच्यावर, जीवावरती बघा प्रेक्षक हो, आणि आता दोघे खूप जवळ असतात आणि आता दोघे नाचतायत बघा प्रेक्षक हो. नंदिनी मात्र पूर्ण दारूच्या नशेत आहे आणि जीवाला खूप आवडत असतं. तर आता इथे जीवा किस करायला जातो नंदिनीला. तर आता जीवा किस करतो नंदिनीला फोरहेडवरती. तर आता इथे नंदिनी पण त्याला चिकटून डान्स करत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सकाळ झालेली दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी झोपलेली असते रिक्षाच्या बाहेर त्या बेडवरती. तर आता इथे नंदिनीला जाग येते. तर आता तिला कळतच नाही ती इथे कशी काय म्हणून. तर आता ती तिथे झोपलेली असते. तर आता तिला लक्षात येतं काय झालं म्हणून. तर आता इथे वडापाव आणि चहा दिसतो तिला. तर आता इथे नंदिनीला काय आठवतच नाही बघा प्रेक्षक हो, आणि तिचं डोकं दुखायला लागतं. माझं डोकं इतकं जड का झालंय, मी ते कशी काय आले असं म्हणते आता इथे नंदिनी. तेवढ्यातच आता इथे जीवा येतं बघा प्रेक्षक हो. गुड मॉर्निंग चकाचक बाई असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता तो चहा घेऊन आलेला असतो बघा प्रेक्षक हो. ढॅनट्रा ढॅन असं म्हणतो आता इथे जीवा. गुड मॉर्निंग असं म्हणतो आता इथे जीवा. हे सगळं काय असं म्हणते आता इथे नंदिनी. मी इथे कशी काय आले असं म्हणते आता इथे नंदिनी. तर जीवा म्हणतो उतरल्यावर सगळ्या आधी हाच प्रश्न डोक्यात येतो असं म्हणतो आता इथे जीवा. काढा पी, सगळं आठवेल असं म्हणतो जीवा. तू करायचीस ना, आता मीही तेच केलंय असं म्हणतो जीवा. तर आता नंदिनी म्हणते काढा. तर आता इथे नंदिनीला आठवतं बघा प्रेक्षक हो, तिने काढा बनवून आणलेला असतो ना जीवासाठी. कधी वाटलं नव्हतं की मला तुझ्यासाठी काढा करावा लागेल म्हणून असं म्हणतो जीवा. की काढा पी असं म्हणतो जीवा. काय चाललंय सगळं असं म्हणते नंदिनी. हे काय काय बोलताय का तुम्ही असं म्हणते नंदिनी. ओके ओके असं म्हणतो जीवा. सगळं सांगतो, पण त्याआधी ना महत्वाचं काहीतरी सांगतो असं म्हणतो आता इथे जीवा. आज 21 दिवस पूर्ण झाले, माझं व्रत पूर्ण झालंय असं म्हणतो तिथे जीवा. मी स्वतःला दिलेला वचन मी पूर्ण केलंय असं म्हणतो जीवा. तुला म्हणवलंय आणि तू माझ्या बरोबर यायला तयार झाली आहेस असं म्हणतो जीवा. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, जीवाच्या गालावर पप्पी असते, म्हणजे त्याच्या गालावरती किसचा निशाणा असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी घाबरते, उभारते, म्हणते तुम्हाला कोण सांगितलं मी तुमच्यासोबत येणार आहे म्हणून, आणि आता ती पळायला लागते. अगं ये असं म्हणतो जीवा. एक एक मिनिट सांगतो, त्याच्यासाठीच तर काढा आणलाय मी, डोकं धरलंय तुझं माहितीये मला असं म्हणतो जीवा. असं काय करतेयस, सगळं तूच सांगितलंय स्वतःच्या तोंडाने काल रात्री असं म्हणतो जीवा. काय असं म्हणते नंदिनी. तुला काय वाटतंय. नो प्रॉब्लेम, एक काम कर, तुझा डावा हात चेक कर, तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. तर आता डावा हात बघते बघा प्रेक्षक हो नंदिनी. तर जीवाने तिने लिहिलेलं असतं त्याच्यावरती. काय असं म्हणतो आता जीवा. तुझेच हस्ताक्षर आहे ना असं म्हणतो तो. तर आता इथे मानिनीला दाखवलंय. तर आता मानिनी स्वयंपाक करत असते आणि तेवढ्यातच आता इथे विक्रम येतो. सुख म्हणजे नक्की काय असतं गाणं म्हणत. ओ वा 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 असं म्हणतो आता इथे विक्रम. तर आता विक्रम बघतो काय काय स्वयंपाक केलेला आहे म्हणून. तर आता तो
म्हणतो छान सुट्टी असावी आणि दुपारी असं छान मस्तपैकी घोरात पडण्याचा बेत असावा आणि बायकोने गोडधोड करायचा बेत करावा. सुख म्हणजे नक्की काय असतं असं म्हणतो आता इथे विक्रम बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मानेनी पण हसायला लागते. वा असं म्हणतो आता इथे विक्रम. क्या बात आहे असं म्हणतो तो. बदाम खाऊ नका असं म्हणते मानेनी. मला बासुंदीमध्ये घालायचे तुम्ही संपवून टाकता मग असं म्हणते आता इथे मानेने. ओ मला वाटलं तू खिरीची बाउंड्री मारतेस की काय? तू तर बासुंदीचा सिक्सरच मारलास असं म्हणतो विक्रम. मग आज दिवसच तसा खास आहे ना असं म्हणते आता इथे मानिनी. प्रश्नच नाही असं म्हणतो आता विक्रम. आजचा दिवस खासच आहे असं म्हणतो तो आणि वर्षानुवर्ष आजचा आपला दिवस खूप छान असा साजरा करूया असं म्हणतो तो. वा असं म्हणतो तो. तर आता मानिनी खूप जोरात हसायला लागते. वर्षानुवर्षे असं म्हणते आता इथे मानिनी. नाही करत का असं म्हणतो आता विक्रम. तर मानिनी खूप हसायला लागते. काय माती खाल्ली मी असं म्हणतो तो. खाल्ली खाल्ली असं म्हणते आता इथे मानिनी. तुम्ही खरंच बदाम खा. मी दुसरे भिजवते कारण तुम्हाला गरज आहे असं म्हणते मानिनी. काय झालं ग असं म्हणतो आता विक्रम. काय आता ते तुमच्या लक्षातच येत नाही असं म्हणते मानिनी. लक्षात नाही राहत नाहीये तुमच्या. सांगा बरं आज काय आहे असं म्हणते आता इथे मानिनी. हा असं म्हणतो आता विक्रम. हा हा अरे ते आपलं असं म्हणतो विक्रम. ह्याचं तो असं म्हणतो तो हे नाही नाही त्या ह्यांचं असं म्हणतो विक्रम. काय असं म्हणतो विक्रम. कोणाच्याही ह्यांचा वाढदिवस त्यांची अॅनिव्हर्सरी नाही आहे आज असं म्हणते मानिनी. मग काय असं म्हणतो आता विक्रम. आज 21 दिवसांनी माझा लेक घरी येणार आहे असं म्हणते आता इथे मानिनी. बघा प्रेक्षक हो हो असं म्हणतो आता इथे विक्रम. 21 दिवसांचा त्याचा व्रत पूर्ण होतोय आज असं म्हणते आता इथे मानिनी. आणि माझं खात्री आहे मला आपला लेक त्याच्या बायकोला आपल्या सुनेला नंदिनीला घरी घेऊन येणार म्हणजे येणारच असं म्हणते मानिनी. तुला खूप खात्री आहे असं म्हणतो विक्रम. खात्री आहेच. पहाटे जीवाचा फोन आला होता पहाटे की हमार दुल्हनिया को लेकर आ रहे बा असं म्हणतो मानिनी. तर बा असं म्हणतो विक्रम. त्यांच्यासाठी करते बासुंदी असं म्हणते आता मानिनी. अहो अच्छा अच्छा असं म्हणतो आता विक्रम. वा वा वा. तर आता विक्रम म्हणतो आई शपथ 21 दिवस झाले सुद्धा क्या बात आहे असं म्हणतो तो. तर आता हे बघ माझ्या का लक्षात हे सगळं नव्हतं असं म्हणतो आता इथे विक्रम. पण जीवाचे सगळे प्रयत्न माझ्या लक्षात येतं असं म्हणतो आता इथे विक्रम. म्हणजे दुरून प्रवासात असताना सगळे व्हिडिओज बघत होतो मी तिचे असं म्हणतो होता विक्रम. क्या बात है असं म्हणतो तो. विक्रम देशमुखचं नाव राखलं पोराने असं म्हणतो होता इथे विक्रम. खूप मेहनत घेतली आहे का त्याने असं म्हणतो होता इथे विक्रम. मेहनत तर घेतली त्याने असं म्हणते आता इथे मानिनी. आणि त्या मेहनतीचं फळ त्याला मिळणारच असं म्हणते आता इथे मानिनी. येस असं म्हणतो होता इथे विक्रम. मिळणारच असं म्हणतो बघा प्रेक्षक होतो. आणि मला माझ्या मनूची प्रेमळ बासुंदी असं म्हणतो होता इथे विक्रम. हा हो हो असं म्हणते मानिनी. तुम्ही पुऱ्या उगाचच ते खास बसाल मग मला पुरणार नाही असं म्हणते मानिनी. सुरून ठेवू का असं म्हणतो आता इथे विक्रम. पण फक्त सोडून द्या हा असं म्हणते मानिनी. खायचे नाहीत. नाही नाही असं म्हणतो आता इथे विक्रम. कोण खाणार आहे असं म्हणतो तो. अशात असं म्हणतो तो. बघते मी असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे हे तर माझंच अक्षर आहे असं म्हणते नंदिनी जीवाला. हो हे हस्ताक्षरही तुझंच आहे. आणि तर आता तो गाल दाखवतो त्याचा. माझ्या गालावरचा जो ठसा आहे तोही तुझाच आहे असं म्हणतो तो. तर आता लिपस्टिक असतं बघा प्रेक्षक हो. नंदिनीने केस केलेलं असतं ना त्याला लिपस्टिक असं म्हणते आता नंदिनी. तुझीच आहे असं म्हणतो आता इथे जीवा. मी असं काही केलेलं नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. एक एक मिनिट चकाचक बाई असं म्हणतो आता इथे जीवा. तुला खरंच आठवत नाहीये की आठवत नसल्याचं नाटक करतेस. खरं सांग असं म्हणतो जीवा. हो नाही हो असं म्हणते नंदिनी. असं काय करतेस तू. किती सुंदर आठवणीत राहील अशी रात्र घालवली आपण काल आणि तुला काहीच आठवत नाही असं म्हणतो जीवा. नाही असं म्हणते नंदिनी. मला नाही म्हणजे काहीच नाही आठवत आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता तिला आठवायला लागतं बघा प्रेक्षक हो. कसं जीवांदिनी लिहिलेलं असतं तिनं वगैरे पुसट पुसट आठवणी तिला यायला लागतात. तर आता जीवा बघत असतो तिच्याकडे आणि नंदिनीला मात्र पुढचं काय आठवतच नसतं. तर तिचं डोकं खूप दुखत असतं बघा प्रेक्षक हो. काय काय असं म्हणतो जीवा. का आठवलं का असं म्हणतो आता इथे तो. एक काम करू असं म्हणतो जीवा. मी तुला कालची सगळी रात्र फ्लॅशबॅकमध्ये सांगतो असं म्हणतो आता इथे जीवा. ओके. तर आता इथे जीवा तिला सांगतो बघा प्रेक्षक हो. तर आम्हाला का ऑडिओ दाखवतच नाही आहेत. तर आता फक्त व्हिडिओ दाखवत आहेत. ते कसं रिक्षात बसलेले असतात जीवा आणि नंदिनी. कसं त्याला घट्ट मिठी मारून बसलेली असते. कसा हार्ट बनवलेला असतो तिने. हे सगळं सांगतो तो तिला बघा प्रेक्षक हो. आणि तिला काय विचारच पटत नसतो हे काय खरं झालंय का म्हणून. तर आता जीवांदिनी कसं लिहिलेली असते ती आपल्या हातावरती. कसं त्याने डान्स केलेलं असतं हे सगळं सांगतो बघा प्रेक्षक हो. आता इथे जीवा नंदिनीला. तर आता कसं तिला येऊन मिठी मारलेली असते ती आणि कसं त्यांनी खूप छान क्षण घालवलेले असतात. क्यूट मोमेंट्स असतात. हे सगळं सांगतो तो तिला. आणि आता धनंजय सुद्धा सगळं ऐकतो बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे शारदा सुद्धा हे सगळं ऐकते. तर आता इथे धनंजयला खूप राग आलेला असतो. तर आता इथे धनंजय म्हणतो जीवा मग जोरात रडतो तो. जीवा नंदिनी मग जोरात रडतो. तर इथे धनंजय बघा प्रेक्षक हो. तर आता इथे धनंजयला खूप जास्त राग आलेला असतो. बाबा बाबा असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा तर काय बोलतच नाही. तर नंदिनी खूप जास्त घाबरते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काय सुचतच नाही तिला काय करावं म्हणून. तर आता इथे नंदिनी बाबा बाबा म्हणते. रात्रभर तू जीवाबरोबर इथे होतीस असं म्हणतो आता इथे धनंजय. तर जेव्हा म्हणतो मी काय म्हणतो तू बाजूला हो असं म्हणतो धनंजय. तिची काय चूक नाही असं म्हणतो तो. बाबा काय करताय असं म्हणते आता इथे नंदिनी. कारण आता धनंजयने ढकलेलं असतं जीवाला. तू तू असं म्हणतो आता इथे धनंजय. तू दारू प्यालीस का असं म्हणतो आता इथे धनंजय. तर आता इथे नंदिनीला खूप
भीती वाटत असते. तू अजिबात मध्ये बोलू नको शारदा असं म्हणतो होता इथे धनंजय. 1 मिनिट असं म्हणतो जीवा. माझ्या आईवर आणि बायकोवर आवाज नाही चढवायचा असं म्हणतो होता इथे जीवा. माझ्यावर आवाज चढवायच्या आधी विचार कर जीवा असं म्हणतो होता इथे धनंजय. पूजेला बायको म्हणतोस ना, ती माझी बायको आहे असं म्हणतो तो. आणि तू जिला आई म्हणतोस ती माझी बायको आहे असं म्हणतो होता इथे धनंजय. बरं सांग, तू नंदिनीला दारू पाजलीस ना असं म्हणतो होता इथे धनंजय. तिच्या प्रेम मिळवण्यासाठी, जबरदस्तीने प्रेम मिळवण्यासाठी तू या थराला गेलास असं म्हणतो धनंजय. बाबा काय करताय असं म्हणते नंदिनी. नाही असं म्हणतो जीवा. पण मी जाईल तेव्हा जाईल, पण नंदिनीला सोबत घेऊन जाईन असं म्हणतो होता इथे जीवा. धनंजय दीनानाथ मोहिते असं म्हणतो होता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कानाखाली मारतो तो जीवाच्या. बाबा असं म्हणते आता इथे नंदिनी. तर शारदाला पण वाईट वाटतं काय होतं हे जीवासोबत म्हणून. तर जीवाला खूप वाईट वाटतं. तिच्या डोळ्यात अश्रू असतात बघा प्रेक्षक हो. बाबा काय करताय तुम्ही असं म्हणते नंदिनी. नंदिनी राहू दे असं म्हणतो जीवा. मला मारून तुझ्या मनात माझ्यासाठी असलेलं प्रेम नाही पोसू शकत हे असं म्हणतो होता इथे जीवा. आज तुम्हाला हवं तितकं मारा असं म्हणतो होता इथे जीवा. कारण आज 21 दिवस पूर्ण झालेत असं म्हणतो होता इथे जीवा. तर गुडवा पण येतो बघा प्रेक्षक हो तिथे. मी माझं व्रत पूर्ण केलं असं म्हणतो जीवा. आज तुमच्या हातचा मार काय आहे, तुमच्या लाता सुद्धा खाईन मी असं म्हणतो होता इथे जीवा. आणि तेही आनंदाने असं म्हणतो होता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. कारण आज माझं प्रेम जिंकलंय असं म्हणतो जीवा. आणि तुमचा अडमुठेपणा हरलाय. काल रात्री नंदिनीने दारूच्या नशेत स्वतःहून कबूल केलंय असं म्हणतो होता इथे जीवा. की तिचं माझ्यावर प्रेम आहे असं म्हणतो होता इथे जीवा. ती नाही राहू शकत माझ्याशिवाय असं म्हणतो होता इथे जीवा. आई तिने स्वतःहून सांगितलंय की तिला माझा अप्रूप वाटतं असं म्हणतो होता इथे जीवा. मी इथे रिक्षात राहतो ना, त्याचा तिला त्रास होतो असं म्हणतो होता इथे जीवा. तिचा जीव तुटतो असं म्हणतो होता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. माझी बायको माझ्यासाठी साडीवरून कुर्तीला शिफ्ट झाली आणि मी कॅज्युअल वरून ऑफिस वेअरवर शिफ्ट झालो असं म्हणते आता इथे जीवा. मान्य आहे मला की 16 डिसेंबरला मी तिला खूप दुखवलंय, पण काल तिनेच मला सांगितलंय की तिला आता हा दुरावा नको असं म्हणतो होता इथे जीवा. आणि नंदिनी काय बोलतच नाही बघा प्रेक्षक हो. तिला माझ्याबरोबर संसाराचा सावरण्याचा गेम खेळायचा आहे. मला फोन करून फोनवरून आय लव्ह यू म्हणायचं आणि फोन ठेवताना माझ्याकडून आय लव्ह यू टू पण ऐकायचं असं म्हणतो होता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता शारदाला खूप छान वाटत असतं हे सगळं ऐकून. काल रात्री तीच म्हणाली असं म्हणतो होता इथे जीवा की तिला आज सकाळी माझ्या रिक्षात बसून माझ्याबरोबर आपल्या घरी यायचंय म्हणून असं म्हणतो जीवा. आता बोला असं म्हणतो होता इथे जीवा. बोला असं म्हणतो होता इथे जीवा. नंदिनी तू हे सगळं म्हणालीस असं म्हणतो होता इथे धनंजय बघा प्रेक्षक हो. काय झालं असं म्हणतो जीवा. तुमचा माझ्यावर विश्वास नाही का असं म्हणतो होता इथे जीवा. नाही ठीक आहे, काय हरकत नाही आहे. हे सगळं आपण तिच्या तोंडून ऐकूया, माझ्या बायकोच्या तोंडून ऐकूया, म्हणजे तुमच्या आवाजाची पट्टी खाली येईल बाबा असं म्हणतो जीवा. सांग बाबांना असं म्हणतो होता इथे जीवा. सांग काल रात्री तू हे सगळं म्हणालीस का नाही सांग असं म्हणतो होता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तिला प्रेशराईज करायची गरज नाही असं म्हणतो होता इथे धनंजय. ती पूर्ण शुद्धीत आहे, ती तिचं उत्तर देऊ शकते असं म्हणतो होता इथे धनंजय बघा प्रेक्षक हो. विचारा असं म्हणतो होता इथे जीवा. तुझं 21 दिवसाचं व्रत जिंकण्यासाठी तिला तू दारू पाजवलंस ना, स्वतःचा अहंकार जिंकवण्यासाठी तू ह्या थराला गेलास असं म्हणतो होता इथे धनंजय. तिला दारू पाजून तिच्याकडून हे सगळं वधवून घेतलंस तू. अरे ती तुझ्यावर प्रेमच करत होती रे असं म्हणतो धनंजय. पण तू त्या लायकीचा नव्हतास. 16 डिसेंबरला मी तुझे पराक्रम बघितले तसं म्हणतो होता इथे धनंजय. माझ्या मुलीच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम शिल्लक आहे की नाही हे तपासण्यासाठी तू तिला दारू पाजलंस असं म्हणतो होता इथे धनंजय. हा, तुला माहिती होतं की ती समजा शुद्धीत असेल तर तिच्या मनातलं ओठांवर येऊ देणार नाही, बरोबर आहे की नाही हे असं म्हणतो होता इथे धनंजय. 1 मिनिट असं म्हणतो होता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता जीवा म्हणतो एकतर मी तिला दारू पाजली नाही असं म्हणतो होता इथे जीवा, आणि दुसरी मी का बोलतोय सगळं असं म्हणतो होता इथे जीवा. आपण हे सगळं तिच्या तोंडून ऐकूया ना असं म्हणतो होता इथे जीवा. तिला माझ्याबद्दल काय वाटतंय हे तिला धडकावून सांगू देत असं म्हणतो होता इथे जीवा. तर नंदिनी काय बोलतच नाही बघा प्रेक्षक हो इथे काही पण. तर आता बोल नंदिनी असं म्हणतो होता इथे जीवा. काल रात्री तुम्हाला काय सांगितले होतंस सांग बाबांना तुझ्या असं म्हणतो होता इथे जीवा. तर नंदिनी काय बोलतच नाही. नंदिनी बोल असं म्हणतो होता इथे धनंजय बघा प्रेक्षक हो. तर आता नंदिनी काय बोलतच नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी म्हणते मला काहीच आठवत नाही असं म्हणते ती मनातल्या मनात. मला काहीच का आठवत नाही असं म्हणते ती. नंदिनी असं म्हणतो होता इथे जीवा. अगं नंदिनी बोल ना असं म्हणतो होता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तू अजिबात तुझ्या बाबांना घाबरू नकोस असं म्हणतो होता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी काय बोलतच नाही. आज आपला दिवस आहे असं म्हणतो होता इथे जीवा. आज आपल्या प्रेमाचा दिवस आहे. आज आपल्या प्रेमाच्या विजयाचा दिवस आहे असं म्हणतो होता इथे जीवा. आणि तुझा नवरा तुझ्यासोबत उभा आहे, तू बोल बिंदास असं म्हणतो होता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर नंदिनी काय बोलतच नाही. तिच्याकडे बघतच थांबते आता इथे धनंजयकडे. नंदिनी बोल बोल असं म्हणतो होता इथे धनंजय. अगं सांग ना असं म्हणतो होता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. पण काय बोलतच नाही नंदिनी. सांग काल रात्री तू काय म्हणाली होतीस असं म्हणतो होता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. अगं सांग ना मान्य कर ना मी जिंकलोय म्हणून असं म्हणतो जीवा. मला असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. आणि आता ती तिथून जाते रिक्षाकडे. मला काहीच आठवत नाही जीवा, मला काहीच आठवत नाही असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तर आता जीवाचा जीव तुटतो बघा प्रेक्षक हो. कारण आता तिला काहीच आठवत नसतं. तर धनंजयला खूप छान वाटतं काहीच आठवत नाही नंदिनीला म्हणून. खूप आनंदात असतो तो. तर आता इथे जीवा जातो बघा प्रेक्षक हो नंदिनीकडे. तर आता नंदिनी खूप रडत असते. तर आता जीवा बघतो नंदिनीकडे. तर आता त्याला अश्रू अनावर होतात. काहीच आठवत नाही का असं म्हणतो होता जीवा. तर नंदिनी रडायला लागते. गेले 21 दिवस असं म्हणतो होता इथे जीवा रोज तुझी एक नजर मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतोय असं म्हणतो
होता इथे जीवा. तर नाही आठवत का असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता नंदिनी म्हणते नाही. तर आता इथे तुझ्यासाठी असं म्हणतो जीवा, माझी माणसं, माझं घर, माझं कम्फर्ट मी हे सगळं सोडून टाकलं. माझ्यातला मीपणा सगळं बाजूला ठेवून तुला मिळवण्यासाठी झटतोय असं म्हणतो होता इथे जीवा. तर शारदाला पण खूप वाईट वाटत असतं. नाही आठवत का असं म्हणतो होता इथे जीवा. मला प्रॉन्सची ॲलर्जी आहे. पण प्रॉन्स खाल्ल्याने माझा जीव जाऊ शकतोय माहीत असताना सुद्धा तुझ्यासाठी प्रॉन्स खाल्ले मी असं म्हणतो होता इथे जीवा. तू अडचणीत आहेस हे बघून तुझ्यासाठी फंड जमवले असं म्हणतो होता इथे जीवा. तुझ्यासाठी इथे कपड्याने सॉरी लिहिलं मी असं म्हणतो जीवा. तुझ्यासाठी हळदी कुंकू घातलं. तुझ्यासाठी शहाणपणाचे कपडे उतरवले आणि कुर्ता चढवला असं म्हणतो होता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. काहीच आठवत नाही का असं म्हणतो होता इथे जीवा. काहीच आठवत नाही असं म्हणतो तो. तर नंदिनी खूप रडत असते बघा प्रेक्षक हो आणि जीवाचा जीव तुटतो. नाही 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 ठीक आहे ठीक आहे असं म्हणतो होता इथे जीवा. रडू नकोस असं म्हणतो जीवा. अजिबात रडू नकोस. आज 21 दिवस पूर्ण झाले असं म्हणतो होता इथे जीवा. तर हरलो असं म्हणतो होता इथे जीवा. आज एक गोष्ट सिद्ध केलीस तू असं म्हणतो होता इथे जीवा, की अशा शहाण्यांच्या जगात वेड्या प्रेमाला जागा नाही असं म्हणतो होता इथे जीवा. तर खूप छान मस्त सीन केलं खरंच प्रेक्षक हो जीवाने इथे. येतो मी असं म्हणतो होता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. सॉरी असं म्हणतो तो. जातो असं म्हणतो होता इथे जीवा. तर आता जीवा निघून जातो बघा प्रेक्षक हो तिथून. तर आता इथे जीवा आपले सगळे कपडे जे असतात ते घेतो आणि गुडवा त्याला थांबवत असतो. तर नंदिनी खूप जास्त रडत असते. तर बघा प्रेक्षक वाचा भाग इथे समजून बघूया प्रोमोमध्ये काय ते म्हणजे रिकॅपमध्ये. तर आता इथे जीवा आलेला असतो देशमुख घरांमध्ये. तर आता इथे सगळे खुश असतात विक्रम वगैरे आणि सगळे म्हणतात ज्या दिवशी मुलगा येईल त्या दिवशी दिवाळी असं म्हणून ते सगळे जातात वा वा म्हणत जातात बघा प्रेक्षक आणि जीवा मात्र एकटाच आलेला असतो. नंदिनी कुठे आहे असं म्हणतो होता इथे पार्थ. कोण नंदिनी असं म्हणतो होता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर सगळ्यांना धक्का बसतो. त्यांनी तुम्हाला शराब नाही पाचवली वो शराब तो हम हमरे लिए लाए थे असं म्हणतो गुडवा. जिसको आप पाणी समज के पिले असं म्हणतो गुडवा. आमचं प्रेम तुमच्या टाचाखाली गुदमरून मरेल असं म्हणतो जीवा पार्थला. पण तुम्ही माफ करायला 4 पावलंही पुढे येणार नाही असलं प्रेम ना तुमचं तुम्हाला लाभ देव असं म्हणतो आता इथे जीवा आणि हात जोडतो तो पार्थ समोर बघा प्रेक्षक हो. तर आता रिकॅप सुद्धा इथे समजतो तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.